Hello everyone. In recent video, we have started lecture number 4, pest risk analysis. आपण रिसेंट व्हिडिओमध्ये पेस्ट रिस्क ॲनालिसिस हे आपण स्टार्ट केलं होतं, ज्याला आपण PRA म्हणतो. ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये आपण जस्ट काय बघितलं रिसेंट लेक्चरमध्ये, व्हॉट इज मीन बाय PRA म्हणजे काय. ठीक आहे. मीन्स पेस्ट रिस्क ॲनालिसिस म्हणजे काय आणि पेस्ट म्हणजे काय हे आपण बघितलं होतं. देन पेस्ट मे बी क्लासिफाईड इंटू 2 हेड्स, क्वारंटाईन पेस्ट अँड रेग्युलेटेड नॉन क्वारंटाईन पेस्ट. अशा 2 पेस्टचे टाईप होते जे आता आपल्याला पुढं कंटिन्यू करायचे. ठीक आहे. सो पहा, आपण काय पाहिलं होतं गेल्या लेक्चरमध्ये. सो आपण पाहिलं होतं व्हॉट इज पेस्ट रिस्क ॲनालिसिस, व्हॉट इज पेस्ट, देन पेस्ट रिस्क ॲनालिसिस आपण इन डिटेल बघितली होती. आणि आता आपल्याला जस्ट काय करायचं आहे, पेस्टचे जे टाईप आहेत ते टाईप आपल्याला बघायचे. सो बघा काय आहे हे टाईप, काय आहे त्याचे. ठीक आहे. सो फर्स्ट आहे क्वारंटाईन पेस्ट. क्वारंटाईन सगळ्यांना माहिती, क्वारंटाईन म्हणजे काय. सो ए क्वारंटाईन पेस्ट इज डिफाइंड बाय IPPC ॲज ए पेस्ट ऑफ पोटेन्शियल इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स टू द एरिया endangered thereby and not yet present there, or present but not widely distributed and being officially controlled. So what it indicates बघा, अ क्वारंटाईन पेस्ट म्हणजे अशी पेस्ट, IPPCने डेफिनेशन दिले बघा, ए पेस्ट ऑफ पोटेन्शियल इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. अशी पेस्ट, ठीक आहे, ज्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे, टू द एरिया एंडेंजर्ड देअर बाय, ज्या एरियाला त्याचा धोका आहे, अँड नॉट येट प्रेझेंट देअर, जिथं ती प्रेझेंट नाही किंवा प्रेझेंट आहे बट नॉट वाईडली डिस्ट्रीब्युटेड अँड बिईंग ऑफिशियली कंट्रोल्ड. म्हणजे अशी पेस्ट जी त्या एरियामध्ये प्रेझेंट नाही आहे पण त्या एरियाला ती अफेक्ट करू शकते, किंवा त्या एरियामध्ये ती प्रेझेंट आहे पण तिचा जो सिव्हिरिटी आहे ती एवढी नाही आहे, ती आपण ऑफिशियली कंट्रोल करू शकतो. अशी पेस्ट म्हणजे क्वारंटाईन पेस्ट. किंवा अशी पेस्ट जी पेस्ट दुसऱ्या एरियामध्ये इंट्रोड्यूस नाही व्हायला पाहिजे. ठीक आहे. अशी पेस्ट म्हणजे क्वारंटाईन पेस्ट. अगेन पुढं अजून डिटेलमध्ये कळेल बघा आपल्याला क्वारंटाईन पेस्ट म्हणजे काय. ठीक आहे. सो बघा, इन अदर वर्ड्स इट इज एनी ऑर्गॅनिझम दॅट इज इंज्युरस ऑर पोटेन्शियली इंज्युरस. कुठलाही ऑर्गॅनिझम जो इंज्युरस आहे किंवा पोटेन्शियली इंज्युरस आहे, डायरेक्टली और इनडायरेक्टली, टू प्लांट or plant products or byproducts of plants, and it includes bacteria, fungi, insect, mites, molluscas, nematodes, other plant and viruses not present in specified area at a risk, or if present being controlled by an NPPO. ठीक आहे. सो व्हॉट इज IPPC अँड व्हॉट इज NPPO हे आपण बघू पुढं. ठीक आहे. सो बघा, पहिलं हे काय आहे, दुसऱ्या भाषेमध्ये आपण या पेस्टला काय म्हणू शकतो, कुठलाही ऑर्गॅनिझम जो इंज्युरस आहे किंवा पोटेन्शियली इंज्युरस आहे, मोठ्या प्रमाणामध्ये तो काय करू शकतो, हार्मफुल असू शकतो. त्याच्यामध्ये म्हणजे कोणाला हार्मफुल असू शकतो, प्लांटला किंवा प्लांट प्रोडक्टला किंवा प्लांटच्या बाय प्रोडक्टला. सो त्याच्यामध्ये कोण येतं, बॅक्टेरिया, फंगाई, इन्सेक्ट, माइट्स, मोलिस्का, नेमॅटोड्स, अदर प्लांट अँड व्हायरसेस, जे त्या एरियामध्ये प्रेझेंट नव्हते, नॉट प्रेझेंट इन स्पेसिफाईड एरिया, ॲट अ रिस्क, ऑर इफ प्रेझेंट, जरी ते प्रेझेंट असले तर ते आपण कंट्रोल करू शकतो. ही डेफिनेशन दिली NPPOने. ठीक आहे. सो 2 डेफिनेशन आपण बघितले, IPPCच्या आणि NPPOच्या. ठीक आहे. सो व्हॉट इज क्वारंटाईन पेस्ट, जी अजून त्या एरियामध्ये इंट्रोड्यूस झालेली नाही आहे. ठीक आहे. नवीन एरियामध्ये ती इंट्रोड्यूस झालेली नाही आहे पण इंट्रोड्यूस होऊ शकते, किंवा ती ऑलरेडी तिथं प्रेझेंट आहे बट ती आपण कंट्रोल करू शकतो. दॅट पेस्ट इज कॉल्ड एज क्वारंटाईन पेस्ट. सो नेक्स्ट व्हॉट इज मीन बाय रेग्युलेटेड नॉन क्वारंटाईन पेस्ट, RNQP, also called as RNQP. सो बघा इथं काय आहे, अगेन दिस इज ऑल्सो डिफाइंड बाय IPPC. A regulated non-quarantine pest is defined by the IPPC as a non-quarantine pest whose presence in plants for planting affects the intended use of those plants with an economically unacceptable impact, and which is therefore regulated within the territory of importing contracting party. सो बघा, सिम्पलची डेफिनेशन आहे, रेग्युलेटेड नॉन क्वारंटाईन पेस्ट. रेग्युलेटेड नॉन क्वारंटाईन पेस्ट काय आहे, ए नॉन क्वारंटाईन पेस्ट हुज प्रेझेन्स इन प्लांट्स. ठीक आहे. प्लांट्समध्ये जिचा प्रेझेन्स काय करू शकते, फॉर प्लांटिंग अफेक्ट्स द इंटेंडेड यूज ऑफ दोज प्लांट्स विथ अन इकॉनॉमिकली अनएक्सेप्टेबल इम्पॅक्ट. म्हणजे आर्थिकदृष्ट्या जे आपल्याला अनएक्सेप्टेबल आहे असा परिणाम ती पेस्ट करू शकते.
अँड विच इज देअर फॉर रेग्युलेटेड विदिन द टेरिटरी ऑफ इम्पोर्टिंग कॉन्ट्रॅक्टिंग पार्टी. म्हणजे त्या टेरिटरीमध्ये आपण ती कंट्रोल करू शकतो. अशी पेस्ट म्हणजे नॉन क्वारंटाईन पेस्ट. ठीक आहे. सो काय म्हणले बघा, व्हॉट इज क्वारंटाईन पेस्ट. क्वारंटाईन पेस्टमध्ये आपण बघितलं की अशी पेस्ट जी त्या नवीन एरियामध्ये इंट्रोड्यूस झालेली नाही आहे, पण ती त्या एरियाला ती हार्मफुल असू शकते, किंवा ती त्या एरियामध्ये प्रेझेंट आहे बट एवढी सिव्हिरिटी नाही आहे, ती आपण कंट्रोल करू शकतो, म्हणजे क्वारंटाईन पेस्ट. अँड नॉन क्वारंटाईन पेस्ट म्हणजे काय बघा, की अशी पेस्ट हुज प्रेझेन्स इन प्लांट्स फॉर प्लांटिंग अफेक्ट्स द इंटेंटेड यूज ऑफ दोज प्लांट्स विथ अन इकॉनॉमिकल अनॲक्सेप्टेबल इम्पॅक्ट. म्हणजे आर्थिकदृष्ट्या आपल्याला अनॲक्सेप्टेबल असा परिणाम ती पेस्ट करू शकते. अँड विच इज देअर फॉर रेग्युलेटेड विदिन द टेरिटरी ऑफ इम्पोर्टिंग कॉन्ट्रॅक्टिंग पार्टी. जी कॉन्ट्रॅक्टिंग पार्टी ते इम्पोर्ट करते तिथं ही पेस्ट जी आहे ती पेस्ट कंट्रोल केली जाऊ शकते. ही डेफिनेशन कोणी दिली आहे, IPPC 1997. सो बघा, RNQP आर युजली वाईडली डिस्ट्रीब्युटेड इन द कंट्री. ठीक आहे. युजली म्हणजे नॉर्मली हे पूर्ण कंट्री देशभर ही पसरलेली असते. व्हेअर दे आर रेग्युलेटेड, जिथे ते रेग्युलेट केले जाऊ शकतात. PRA मीन्स प्लांट पेस्ट रिस्क ॲनालिसिस असिस्ट विथ डिटरमाइनिंग वेदर अ पेस्ट फिट्स आयदर ऑफ दीज टू कॅटेगरीज. ठीक आहे. म्हणजे PRA आपण का करतो, पेस्ट रिस्क ॲनालिसिस का करतो, की ती पेस्ट क्वारंटाईन पेस्ट आहे की नॉन क्वारंटाईन पेस्ट आहे हे पहिलं फाइंड आउट करण्यासाठी आपण पेस्ट रिस्क ॲनालिसिस कंडक्ट करतो. अँड स्ट्रेंथ ऑफ फायटोसॅनिटरी मेजर्स, कुठले मेजर्स आपण करायला पाहिजेत हे चेक करण्यासाठी सुद्धा आपण पेस्ट रिस्क ॲनालिसिस करतो. इफ एनी जर असतील दॅट शुड बी टेकन इन रिस्पॉन्स टू इट. जर आपल्याला मेजर्स जर सापडले किंवा एखादी गोष्ट एखादा कंट्रोल तिथं करायची गरज आहे तर ते आपण लगेच इम्प्लिमेंट करू शकतो. सो पहिली गोष्ट काय बघा, व्हाय वी डू PRA का करतो आपण, तर ती पेस्ट क्वारंटाईन पेस्ट आहे का नॉन क्वारंटाईन पेस्ट आहे हे चेक करण्यासाठी. आणि जर ती या दोघांपैकी ती पेस्ट असेल तर त्यानुसार त्याच्यावरती मेजर्स काय आहेत, उपाय काय आहेत हे शोधण्यासाठी. आणि जर उपाय आपल्याला जर सापडत असतील किंवा आपल्याला जर लगेच तो कंट्रोल करावा लागेल तर तो इम्प्लिमेंट करण्यासाठी आपण PRA करतो. ठीक आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय सांगितले, इफ इट इज डिटरमाइंड दॅट द ऑर्गॅनिझम इज पोटेन्शियल क्वारंटाईन पेस्ट ऑफ प्लांट. जर असं आपल्याला दिसून आलं की ऑर्गॅनिझम जो आहे तो त्या प्लांटचा पोटेन्शियल पेस्ट आहे, म्हणजे तो मोठ्या प्रमाणामध्ये हानी करू शकतो. द प्रोबॅबिलिटी ऑफ इंट्रोडक्शन अँड स्प्रेड अँड द मॅग्निट्यूड ऑफ पोटेन्शियल कॉन्सिक्वेन्सेस इज इव्हॅल्युएटेड युजिंग सायंटिफिक, टेक्निकल अँड इकॉनॉमिक एव्हिडन्स. तर काय केलं जातं, जर आपल्याला आढळून आलं की ती पेस्ट ती पोटेन्शियल क्वारंटाईन पेस्ट आहे, तर तिचं इंट्रोडक्शन आणि स्प्रेड आणि तिचा मॅग्निट्यूड वाढण्याची शक्यता आहे, प्रॉबॅबिलिटी आहे, तर आपण काय करायला पाहिजे, तर सायंटिफिक, टेक्निकल आणि इकॉनॉमिक बघा, इफ इट इज डिटरमाइंड दॅट ऑर्गॅनिझम इज पोटेन्शियल क्वारंटाईन पेस्ट ऑफ प्लांट. जर असं आपल्याला आढळून आलं की ते ऑर्गॅनिझम जो आहे किंवा ती पेस्ट जी आहे ती पोटेन्शियल क्वारंटाईन पेस्ट आहे, तर द प्रोबॅबिलिटी ऑफ इंट्रोडक्शन म्हणजे इंट्रोड्यूस होण्याची दुसऱ्या ठिकाणी आणि स्प्रेड पसरण्याची अँड मॅग्निट्यूड ऑफ पोटेन्शियल कॉन्सिक्वेन्सेस इज इव्हॅल्युएटेड. म्हणजे सायंटिफिक, टेक्निकल आणि इकॉनॉमिकल एव्हिडन्स बघून काय केलं जातं, तर ती कुठं इंट्रोड्यूस होऊ शकते, कशी स्प्रेड होऊ शकते, किती मॅग्निट्यूडपर्यंत ती स्प्रेड होऊ शकते पेस्ट, ह्या सगळ्या गोष्टी फाइंड आउट केल्या जातात. आणि ह्याच्या बेसिसवरती त्या पेस्टचा रिस्क किती आहे, किती ती नुकसान करू शकते, आपण तो अवॉइड कसा करू शकतो, ह्याच्यासाठी आपण PRA करतो, पेस्ट रिस्क ॲनालिसिस आपण करतो. ठीक आहे. नेक्स्ट बघा, इफ द पेस्ट रिस्क इज डीम्ड अनॲक्सेप्टेबल. पेस्ट रिस्क जो आहे तो अनॲक्सेप्टेबल जर असेल, द ॲनालिसिस मे कंटिन्यू बाय सजेस्टिंग मॅनेजमेंट ऑप्शन्स. ॲनालिसिस जे आहे ते कंटिन्यू ठेवायला पाहिजे बाय सजेस्टिंग मॅनेजमेंट ऑप्शन पण सजेस्ट केले पाहिजेत. दॅट विल रिड्यूस द पेस्ट रिस्क टू ॲन ॲक्सेप्टेबल लेवल. समजा पेस्ट रिस्क जो आहे तो अनॲक्सेप्टेबल आहे, म्हणजे खूप आता जास्त रिस्क आहे त्याचा, तर आपण काय करायला पाहिजे, ते ॲनालिसिस जे आहे ते आपलं ॲनालिसिस कंटिन्यू ठेवलं पाहिजे. आणि कोणकोणते मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आपल्याला करता येऊ शकतात त्या मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आपण केल्या पाहिजेत, जेणेकरून थोडाफार लेवल जी आहे ती थोडीफार लेवल आपण रिड्यूस करू शकतो. सो दीज पेस्ट रिस्क मॅनेजमेंट ऑप्शन्स मे बी यूज्ड टू इस्टॅब्लिश फायटोसॅनिटरी रेग्युलेशन्स. ह्याच्या बेसिसवरती फायटो मीन्स प्लांट, सॅनिटरी मीन्स क्लिनिंग मीन्स सॅनिटेशन रेग्युलेशन इम्प्लिमेंट करण्यासाठी आपण हे यूज करू शकतो. सो जस्ट नाव व्हॉट वी हॅव सीन, what is mean by quarantine pest and what is mean by non-quarantine pest. So first of all what we do in PRA मध्ये आपण काय करतो, first of all we check the pest is quarantine pest or non-quarantine pest and depending upon that we decide
व्हॉट फायटोसॅनिटरी मेजर्स शुड वी टेक. ठीक आहे, ह्याच्यासाठी आपण PRA करतो. आणि जर रिस्क खूपच असेल, अनॲक्सेप्टेबल असेल, तर आपण आपला जो PRA आहे तो कंटिन्यू ठेवला पाहिजे आणि जे मॅनेजमेंट ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे ते इम्प्लिमेंट केले पाहिजेत. ठीक. सो नेक्स्ट बघा, व्हॉट इज मीन बाय रिस्क. रिस्क म्हणजे काय. सो सी, रिस्क इज कन्सिडर्ड टू बी presence of likelihood and impact. रिस्क मीन्स व्हॉट, प्रेझेन्स ऑफ लाईकलीहूड अँड इम्पॅक्ट, म्हणजे परिणाम, नुकसान होण्याची स्थिती म्हणजे काय रिस्क. दॅट इज हाऊ लाईकली समथिंग इज टू बी हॅपन अँड हाऊ इट ऑफ अन इफेक्ट. एक मिनिट. हाऊ लाईकली समथिंग इज टू हॅपन अँड हाऊ इफेक्ट ऑफ अन वूड हॅव इफ इट डीड. म्हणजे बघा ते ब्लँक काही दिसत नाही आता ते. सो जस्ट बघा, रिस्क म्हणजे काय, इ कन्सिडर्ड टू बी प्रेझेन्स ऑफ लाईकलीहूड अँड इम्पॅक्ट, म्हणजे परिणाम, नुकसान होऊ शकतं की कसं ते घडू शकतं आणि कसा त्याचा परिणाम होऊ शकतो. ठीक आहे, जर ती पेस्ट जर ती आली तर ती पेस्ट आल्यानंतर काय ती नुकसान करू शकते, आपण तिला कंट्रोल कसं करू शकतो, किती प्रमाणामध्ये, मॅग्निट्यूड कसं असेल, ती स्प्रेड कशी होणार, ह्या गोष्टी आपण बघतो. रिस्क म्हणजे काय, तर रिस्क म्हणजे धोका थोडक्यात. ठीक आहे. सो स्टेज 2 ऑफ PRA पेस्ट रिस्क ॲसेसमेंट. ठीक आहे, PRAची दुसरी स्टेप काय आहे, पेस्ट रिस्क ॲसेसमेंट, म्हणजे पेस्ट किती आहे, रिस्क किती आहे हे ॲक्सेस करायचं. देअरफॉर ॲक्सेसेस दीज 2 एलिमेंट्स. ठीक आहे. सो पेस्ट रिस्क इज ॲक्सेस्ड बाय जॉइनिंग एस्टिमेट्स ऑफ प्रोबॅबिलिटी ऑर लाईकलीहूड ऑफ अन इव्हेंट ऑकरिंग ऑन पेस्ट एंट्री establishment and the consequences or magnitude of impact if it does occur, economic, environmental, technical impacts that would practically be attributable to the plants. So बघा काय म्हणलेलं आहे, रिस्क इज कन्सिडर्ड टू बी प्रेझेन्स ऑफ लाईकलीहूड अँड इम्पॅक्ट. पहिली स्टेप काय या रिस्क ॲनालिसिस करायची की प्रेझेन्स ऑफ पॅथोजन प्रेझेंट आहे का हे पहिलं बघायचं, म्हणजे कुठलं आहे, क्वारंटाईन आहे का नॉन क्वारंटाईन आहे. देन पेस्टचा रिस्क ॲक्सेस करायचा, किती प्रमाणामध्ये धोका असू शकतो. ठीक आहे. सो पेस्ट रिस्क आपण ॲक्सेस कसं करणार, बाय जॉईनिंग एस्टिमेट्स ऑफ प्रोबॅबिलिटी ऑर लाईकलीहूड ऑफ अन इव्हेंट ऑकरिंग ऑन पेस्ट एंट्री. पेस्टच्या एंट्रीमुळं, पेस्टच्या इस्टॅब्लिशमेंटमुळं म्हणजे स्प्रेडमुळं, अँड कॉन्सिक्वेन्सेस, मॅग्निट्यूड ऑफ द इम्पॅक्ट इट डज ऑकर, आर्थिकदृष्ट्या, एन्व्हायरमेंटल, टेक्निकल इम्पॅक्ट्स दॅट वूड पोटेन्शियली बी ॲट्रिब्युटेबल टू दी प्लांट्स. म्हणजे काय बघा, आता आपण काय केलं, पेस्ट कोणती आहे, क्वारंटाईन आहे का नॉन क्वारंटाईन आहे, त्याच्यानंतर त्या पेस्टमुळे असणारा रिस्क कोणता आहे, किती आहे हे आपण ॲक्सेस केलं. त्याच्यानंतर आपण काय केलं की त्या पेस्टच्या एंट्रीमुळं, ती पेस्ट स्प्रेड झाल्यामुळं किंवा तिचं मॅग्निट्यूड किती आहे हे आपण काय केलं की त्या स्प्रेडमुळं, त्या इस्टॅब्लिशमेंटमुळं किंवा त्या मॅग्निट्यूडमुळं आपलं आर्थिक, एन्व्हायरमेंटल प्लस टेक्निकल काय आपला तोटा होणार आहे हे आपण फाइंड आउट केलं. सो PRA आपण का करतो, टू आयडेंटिफाय द रिस्क ड्यू टू एंट्री ऑर इस्टॅब्लिशमेंट ऑर मॅग्निट्यूड ऑफ पेस्ट अँड टू सजेस्ट दी फायटोसॅनिटरी मेजर्स फॉर कंट्रोलिंग दॅट पेस्ट बिफोर इट क्रिएट्स रिस्क. ठीक आहे. सो व्हॉट इज प्रोबॅबिलिटी बघा, शक्यता म्हणजे काय. ठीक आहे, प्रोबॅबिलिटी. रिस्क म्हणजे काय आपण बघितलं, रिस्क म्हणजे धोका. आता शक्यता म्हणजे काय बघा, शक्यता. ठीक आहे, प्रोबॅबिलिटी इज द लाईकलीहूड दॅट ॲन इव्हेंट विल ऑकर. प्रोबॅबिलिटी म्हणजे काय आहे, लाईकलीहूड दॅट ॲन इव्हेंट विल ऑकर, म्हणजे हे घडू शकतं. म्हणजे काय, प्रोबॅबिलिटी म्हणजे शक्यता. सो दिस मे बी एक्सप्रेस्ड क्वांटिटेटिव्हली सच ॲज 1 चान्स इन 100 और क्वालिटेटिव्हली सच ॲज व्हेरी लाईकली और इम्पॉसिबल. म्हणजे क्वांटिटीचा जर विचार केला तर एवढी शक्यता आहे, 100%, 10%, 20% एवढी शक्यता आहे. आणि जर क्वालिटीचा विचार केला तर चांगला आहे, वाईट आहे, खूपच जास्त आहे, कमी आहे, असं क्वालिटी. म्हणजे प्रोबॅबिलिटी कॅन बी एक्सप्रेस्ड इन 2 फॉर्म्स, इन क्वांटिटी आणि इन क्वालिटी. क्वालिटी आणि क्वांटिटी या दोन्ही फॉर्ममध्ये आपण शक्यता जी आहे ती दर्शवू शकतो. सो देअर आर ऑल्सो quantitative measurements of probability that incorporate aspects of both the quantitative and qualitative methods. सो आता तो वर्ड काय आहे तो कळत नाही आहे बरं का. सो बघा इथे काय म्हणलेलं आहे की देअर आर ऑल्सो डॅश मेजरमेंट्स ऑफ प्रोबॅबिलिटी दॅट इनकॉर्पोरेट ॲस्पेक्ट्स ऑफ बोथ क्वांटिटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह मेथड्स.
सो क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह मेथड ह्या दोन्हीचा विचार इथं केला जातो. ठीक आहे. सो वेन डिस्क्राईब्ड न्यूमरिकली, ज्यावेळेस आपण न्यूमरिकली डिस्क्राईब करतो, द प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट अपियर्स क्वांटिटेटिव्ह अँड इज टिपिकली एक्सप्रेस्ड ऑन अ स्केल फ्रॉम 0 to 1. ज्यावेळेस आपण क्वांटिटेटिव्हली किंवा न्यूमरिकली आपण प्रोबॅबिलिटीचा विचार करतो, त्यावेळेस आपण ती कशामध्ये मोजतो? 0 to 1 या स्केलमध्ये मोजतो. अँड अ रेअर इव्हेंट म्हणजे दुर्मिळ असा, म्हणजे ते कधीतरी घडतं असा इव्हेंट हॅज अ प्रोबॅबिलिटी क्लोज टू व्हेरी कॉमन इव्हेंट हॅज अ प्रोबॅबिलिटी क्लोज टू 1. ठीक आहे, म्हणजे प्रोबॅबिलिटी त्याची 1पर्यंत असते. आता पॅथॉलॉजीमध्ये एवढं हे इम्पॉर्टंट नाही आहे सध्या, जस्ट तुम्हाला प्रोबॅबिलिटी म्हणजे काय हे माहीत असायला पाहिजे. सो हा मॅथ्सचा पार्ट आहे मॅथ्सचा. ठीक आहे. सो तुम्हाला जस्ट प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, शक्यता म्हणजे काय हे तुम्हाला माहीत पाहिजे. ठीक आहे. डिस्क्रायबिंग ॲन इव्हेंट इन दिस वे रिक्वायर्ड अ प्रॅक्टिकल ऑब्झर्वेशन ऑर प्रायर नॉलेज ऑफ एन इव्हेंट. म्हणजे जर तुम्हाला त्या पेस्टची प्रोबॅबिलिटी क्वांटिटी क्वालिटीमध्ये जर एक्सप्रेस करायची असेल, तर तुम्हाला पहिल्यांदा इव्हेंट जो आहे तो इव्हेंट तुम्हाला काय म्हणतो आपण त्याला, फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला तो गेस करता आला पाहिजे की काय घडू शकतं. पेस्टची क्वांटिटी, पेस्टचा मॅग्निट्यूड एवढा आहे, पेस्ट स्प्रेड अशा पद्धतीनं होऊ शकते किंवा पेस्टची एंट्री झालेली आहे. या गोष्टीवरून तुम्हाला हे फाइंड आउट करता आलं पाहिजे की त्या पेस्टचा रिस्क किती आहे, ती पेस्ट काय करू शकते, ही प्रोबॅबिलिटी, ही जी शक्यता आहे ती शक्यता तुम्हाला फाइंड आउट करता आली पाहिजे. सो दिस इज कॉल्ड एज प्रोबॅबिलिटी. सो नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय आहे, हावेवर ॲसेसमेंट ऑफ पेस्ट रिस्क नीड नॉट नेसेसरीली बी क्वांटिटेटिव्ह. म्हणजे पेस्ट रिस्क जो आहे तो क्वांटिटेटिव्हच असेल असं नाही आहे. इस्पेशली वेन प्रॅक्टिकल ऑब्झर्वेशन्स ऑर स्पेसिफिक प्रायर नॉलेज आर लॅकिंग. जिथं प्रॅक्टिकल ऑब्झर्वेशन किंवा प्रायर नॉलेज जो आहे तो प्रायर नॉलेज नसतं, अशा ठिकाणी पेस्ट रिस्क हा क्वांटिटेटिव्हच असेल अशातला भाग नाही. ठीक आहे. सो इन सच सर्कमस्टन्सेस इट इज नेसेसरी टू मेक जजमेंट्स अबाउट द लाईकलीहूड ऑर मॅग्निट्यूड ऑफ इव्हेंट्स. तर अशा केसमध्ये आपल्याला आपण काय करायला पाहिजे, इट इज नेसेसरी टू मेक जजमेंट्स अबाउट द लाईकलीहूड, म्हणजे लाईकलीहूड ऑर मॅग्निट्यूड म्हणजे प्रोबॅबिलिटी. अशा केसेसमध्ये आपण गेस करायला पाहिजे, आपण विचार करायला पाहिजे की काय होऊ शकतं, काय घडू शकतं त्या पेस्टच्या त्या प्रेझेन्समुळं. ठीक आहे. सो सच जजमेंट्स नीड टू बी बेस्ड ऑन रिझन्ड ॲसेसमेंट युजिंग द इन्फॉर्मेशन अवेलेबल. जी इन्फॉर्मेशन आपल्याकडे अवेलेबल आहे त्या इन्फॉर्मेशनच्या बेसिसवरती आपण ते ठरवायला पाहिजे. ठीक आहे. सो बघा, जस्ट आपण काय बघितलं ह्याच्यामध्ये आत्ता की व्हॉट इज मीन बाय क्वारंटाईन पेस्ट. ठीक आहे. देन व्हॉट इज मीन बाय नॉन क्वारंटाईन पेस्ट. देन व्हॉट इज रिस्क म्हणजे काय, अँड व्हॉट इज प्रोबॅबिलिटी. जस्ट एवढाच पार्ट आपण बघितला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण इम्पॅक्ट आणि पर्पज त्याचे बघूयात. ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये बघा, हा जो रिस्क किंवा पेस्ट प्रोबॅबिलिटीचा थोडाफार पार्ट जो आहे तो इरेज झालेला आहे थोडाफार. ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये जस्ट तुम्हाला रिस्क म्हणजे काय आणि प्रोबॅबिलिटी म्हणजे काय हे जस्ट तुम्हाला माहीत पाहिजे याच्यामध्ये. ठीक आहे. सो इन नेक्स्ट लेक्चर विल कंटिन्यू फॉर इम्पॅक्ट्स. व्हॉट आर दी इम्पॅक्ट्स. ठीक आहे, ते आपण बघूया. सो ओव्हरऑल उद्देश काय आहे या टॉपिकचा, की आपण पेस्ट रिस्क ॲनालिसिस का कंडक्ट करतो हे तर तुम्हाला माहिती आहे. आपण पेस्ट रिस्क ॲनालिसिस का करतो, पेस्ट कशी आहे, त्या पेस्टचा परिणाम काय होऊ शकतो आणि त्या पेस्टला आपण कंट्रोल कसं करू शकतो हे ठरवण्यासाठी, हे फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करतो तर पेस्ट रिस्क ॲनालिसिस आपण करतो, PRA करतो. ठीक आहे. थँक्यू.